तर आपला सगळ्यात पहिला स्टॉप आहे आपल्या लक्ष्मीनगरमध्ये, जे पर्वतीमध्ये आहे. राजीव गांधी स्कूल ऑफ ई लर्निंगच्या लेफ्ट कॉर्नरला एक किल्ल्याची प्रतिकृती आहे. तर ती किल्ल्याची प्रतिकृतीचं आज हे शेवटचं वर्ष, 2025 हे शेवटचं वर्ष आहे. काका जवळपास मागच्या 50 ते 60 वर्षांपासून हा किल्ला बनवत आहेत. तर तो किल्ला आपण बघायला आलेलो आहे. या दोघांना पण तो किल्ला दाखवूया, कसं वाटतं बघूया. हे माझ्या मागे बघू शकता, ही जी सगळी गर्दी जमली आहे ना मागे, तर ती किल्ला बघण्यासाठीच एवढे सगळे लोक आलेले आहेत. तर आता आपण आहे भिडे पुलावरती. हे बघू शकता आपण, ही मुळा मोठा नदी आपली. त्याचबरोबर मागे पुणे हॉस्पिटल दिसतं, त्याच्या साईडला ते ब्रिज दिसतं, ते ब्रिज दाखवलं, तिथं मुलं थांबा म्हटली. त्याचबरोबर आत्ता आपण सारसबागेत थांबलो होतो, एक छोटासा शूट कंप्लीट केला, एक रील टाकली त्याच्याबरोबर. आणि त्याचबरोबर आता यांना मेट्रो दाखवायची आहे, कारण ते मेट्रोमध्ये बसलेले नाही आहेत. मेट्रोमधून आता छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रोडला आपल्याला जायचं आहे. तिथे आपल्याला किल्ल्यांची स्पर्धा भरली आहे, म्हणजे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक किल्ल्यांची प्रतिकृती बनवली जाते, तर ती प्रतिकृती आपल्याला तिथे बघायला जायचं आहे. आणि तिथे बरेचसे वेगळ्या प्रकारचे किल्ले आहेत. आता त्याचा टाईम आपल्याला भेटतोय का नाही हे माहीत नाही, पण आता आपण इथून जाऊया, गरवारे मेट्रो स्टेशनला बसू आणि गरवारे मेट्रो स्टेशनपासून ते जंगली महाराज रोडच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानच्या स्टेशनला आपण उतरूया आणि तिथून यांना ते किल्ल्यांची स्पर्धा दाखवू. बहुतेक त्याचा टाईम 9 वाजेपर्यंत किंवा 8:30पर्यंत असतो. तर आपण ते एक्सप्लोर करून आता बघूया कसं आहे. तर मेट्रो स्टेशनला आपण गाडी पार्क केली आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे मेट्रोमध्ये. मेट्रो बोर्ड करायचं आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यानला जायचं. चला. एस्केलेटरवरती थांबलेलो आहे आम्ही आणि आता वर निघालो आपण मेट्रोकडे. तिकीट घ्यायचं नाही तर कुठं आहे संभाजी उद्यान, छत्रपती संभाजी उद्यान. आपल्याला पाहिजे 3, 1, 2, 3, 4 झालं. पुढे QR कोड UPI अगदी तिकीट. आता त्याच्यावर स्कॅन करा, पे करा, इकडं द्या. पेमेंट झालं. आता मोबाईल पकडा, आपल्याला येणार आता इकडून तिकीट घ्या, दुसरी घ्या, तिसरी घेतली. आता आपण घेतल्या सगळ्यांनी तिकीट घेतलेलं आहे आणि आता इकडून आपल्याला जायचं आहे. समोर सिक्युरिटी चेक आहे, इकडे जायचं, इकडे पलीकडनं. चला आता तिकीट घेऊन आपण निघाले आणि समोर आपले वॉचमन काका थांबले. हे लेडीज एंट्री, लेडीजमधून जा, इकडून जा, जेंट्समधून जा. व्हिडिओ आला. इकडे उद्यान दिसते खाली, खाली उद्यान आहे आणि इकडे समोर हे जे ब्रिज बनवलं आहे का, त्या ब्रिजवरनं आपल्याला सरळ जाऊन खाली उतरायचं. पेलू दादा आमचा खाली चाललेला आहे. चिनू दादाला आम्ही धरून आणलं, त्यामुळे तो काय बोलत नसतोय. ये भैया ने हमको इधर घोड़ा गाड़ी में बैठने से मना कर दिया है, तो अभी हम इधर संभाजी महाराज का उद्यान है, उधर जा रहे हैं अंदर. चलो बाय. इधर बहुत सारे घोड़े आपको दिख जाएंगे और किताब भरली है. एक
36वे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन हे 31st त्यांचं इयर आहे. दिनांक 17 ते 26/10 पर्यंत चालणार. आता आपण आतमध्ये बघूया. संभाजी महाराज उद्यानात आपण पोहोचलोय आणि तिथून आपण आता किल्ले स्पर्धा बघायला निघालोय. इकडे तुम्हाला खाऊ गल्ली पण आहे. जर काही खायचं वगैरे असेल तर इकडे खाऊ शकताय. त्याचबरोबर समोर बघू शकताय की इकडे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन बनवली आहे. त्याचबरोबर इकडून सुरू होते का. हे काय बनवलंय चला बघून येऊया. तर समोर आम्हाला काहीतरी दिसतंय ते आम्ही बघायला निघालोय. आता आपण काय करायला आलो आता इकडे किल्ले बघायला आलो. हे आतमध्ये दिसतंय का. इथं जे समोर आहे ना हे तिकीट घर वगैरे लिहिलेलं दिसतं. इथं ॲक्वेरियम आहे म्हणजे मासे वगैरे असतात वेगळे वेगळे. वगैरे आपण बघू शकतो. मागे पेंटिंग्स आहेत. त्याचबरोबर जे आपण पोस्ट कार्ड वगैरे बोलतो पोस्ट कार्ड कुठं आपल्याला इकडे बघायला भेटतील. त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या पेंटिंग्स छोट्या पेंटिंग आहेत. आपले बॅच आहेत. ओके अच्छा ही प्रतिकृती आहे माळ्याची. महाराजांचं मंदिर आहे. हो त्याच्यावरती भावाने तलवार ठेवलेली. तलवार चांदीमध्ये आहे. अच्छा त्याला गोल्ड प्लेटिंग केलेली आहे. अच्छा त्या प्रतिकृतीमध्ये तुम्हाला इथं महाराजांचा पट्टा दिसतो यशवंत. हा बरोबर. चांदीमध्ये त्याला गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर ह्या शिल्पामध्ये तुम्हाला इथं महाराजांच्या पुढे शरफ दिसतो. हो हो शरफ हा म्हणजे सिंह म्हणजे हिंदवी स्वराज. त्याच्या पायामध्ये 5 सिंह आहेत. बरोबर. आणि शेपटीमध्ये 4 पायात 5 हत्ती आहेत. हत्ती हा ते मुघलांना रिप्रेझेंट करतात. 5 शहा त्यांनी पायात आणि शेपटीत दाबलेले. राईट असं त्याचा अर्थ शरफ. अच्छा मागे पण आपल्याला तलवार प्लस कट्यार दिसते. पेंटिंग आहे. बरोबर. शिवराय आर्ट्स तर मावळ्यांचं पण त्यांनी एक आर्ट बनवलेलं आहे. मिनिएचर आर्ट्स बोलतो आपण याला. त्याचबरोबर इथे बघू शकताय हा बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आहेत. हा बाजीप्रभू देशपांडे आपण इथं बघू शकतो. रायाची बांदल, शिवा काशी इकडे आहे. चला ताराराणी बरोबर.
तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यानात, जिथे की 31वे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन भरलेलं आहे। आणि आपण जसं की मागासपासून बघतोय की वेगवेगळे किल्ले, वेगवेगळ्या प्रतिकृती खूप छान आणि खूप अप्रतिम बनवलेले आहेत। तुम्ही सुद्धा एकदा जरूर भेट दिली पाहिजे। 26 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे। जवळपास 20 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत। रायगड आहे, राजगड आहे, सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर सोनोरीचा किल्ला आहे, हिम्मतगड आहे, सिंहगड आहे। सिंहगडाच्या जवळपास 3-4 प्रतिकृती आहेत। त्याचबरोबर मेट्रोनी बनवलेला सुद्धा आपण एक किल्ला बघितला की त्याच्यामध्ये मेट्रोचे स्टेशन्स कुठे कुठे आहेत आणि पुण्याचा एक प्रतिकृती बनवायचा त्यांनी प्रयत्न केलाय। जर उद्यानात आला तर तुम्ही उद्यान सुद्धा फिरू शकता आणि इथे तुम्हाला मासे संग्रहालय पण आहे। मेट्रो स्टेशन, संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन वरून खाली उतरला लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे दरवाजातच तुम्हाला उतरवते मेट्रो। तर तुम्ही जरूर या किल्ले स्पर्धेला भेट द्या आणि किल्ले पहा, कारण ही महाराष्ट्राची एक जुनी परंपरा आहे जी अजूनही जपली जाते। प्लस महाराष्ट्र सरकारकडून एक वेगळा उपक्रम चालवला जातो की ज्याच्यामध्ये आपण 21 दुर्ग सिलेक्ट केलेले आहेत जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी जाणार आहेत। तर त्यासाठी सुद्धा या किल्ले बनवले गेले, त्या किल्ल्यांचे फोटो तिथे जाणार आणि जेवढे जास्तीत जास्त किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जाणार त्यामध्ये आपला रेकॉर्ड आपण जिंकू शकतो। धन्यवाद, असेच जोडून राहा। तर प्रज्वल आणि अपर्वाला आपण आता संभाजी महाराज उद्यान मधलं किल्ल्यांची जी स्पर्धा होती, गेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण दाखवलेल्या आहेत। आता इकडून आपण घराच्या दिशेने निघतोय। तर आपण किल्ल्यांची स्पर्धा बघितली, इथून आपण आता मेट्रो स्टेशन मध्ये परत जाणार, तिकडून गरवारे मेट्रो स्टेशनला जाणार, तिकडून आपण घरी जाणार आहे। घरी सुद्धा आपण पुण्याचे स्पेशल मिसळ बनवलेले, ते आपण यांना खाऊ घालू। आज कसं वाटलं गड बघितल्यावर? एकदम मस्त वाटलं, चांगले होते। उद्यान कसं वाटलं? एकदम मस्त। तर उद्यान बघायचे असेल, गड किल्ले बघायचे असतील, नक्की भेट द्या आणि व्लॉग मध्ये असेच कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। आणि तुमच्या पण गावाकडून कोणी कझन्स आले असतील, कोणी छोटे भाऊ बहीण आले असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण एकदा पुणे फिरवायला घेऊन या।